नमस्कार, मी सोनाली. आज तुम्हाला पैठणी साडीची अगदी सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे. अगदी न्यू असा हा नेक डिझाईन असणार आहे. तर ब्लाऊजची उंची ही 13 इंच आहे. त्यात आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायची, म्हणजे 14 इंच असलेली हे ब्लाऊजचे पॅटर्न असणार आहे. ब्लाऊजची रुंदी 10.5 आहे. नेक रुंदी ही 2.5 इंच आहे आणि शोल्डर 3.5 इंचाचे आहे. आर्महोल हा 6 इंचाचा आहे. मार्क करून घ्यायचे, पॅटर्न कट करून घ्यायचे. नेक हाईट ही 9 इंच असणार आहे आणि रुंदी ही 3 इंच असणार आहे. बॉक्स तयार करायचा आहे. गोल आकार देऊन घ्यायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. अगदी सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. अस्तरचा नेक कट करायचा आहे. त्यानंतर पिन काढून घ्यायची आणि फॅब्रिकवर अस्तर ठेवायचे. पिन अटॅच करायची. आणि नेकला 1/2 इंचांची जागा सोडून शिलाई टाकत यायची. अगदी सोप्या पद्धतीने सुंदर अशी युनिक सगळ्यांना आवडणारी अशी ही डिझाईन दाखवते. आतला भाग कट करायचा आहे एक्स्ट्रा असलेला आणि कट्स देऊन घ्यायची. पिन काढून घ्यायची आणि अस्तरच्या दिशेने शिलाई टाकत यायची नेकला, म्हणजेच नेकची फिनिशिंग सुंदर दिसते. त्यानंतर वरच्या दिशेने परत नेकला शिलाई टाकायची. टक्स टाकायची शोल्डरच्या सेंटरला. 3.5 इंचांची उंची असलेला टक्स असणार आहे आणि सेंटर पासून रुंदी ही 3.5 इंचाची असणार आहे टक्सची. तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही शोल्डरचे सेंटरची घडी करायची आणि टक्स उभा टाकायचा आहे. उंची तुमच्या इच्छेने घेऊ शकता, म्हणजे 4.5 इंचापर्यंत टक्सची उंची असते. नेकच्या खालीच टक्स असतो प्रत्येक ब्लाऊजचा, म्हणजे ब्लाऊजच्या उंचीवर डिपेंड असतो टक्स. त्यानंतर कंबरपट्टी लावायची. 1/2 इंचांची जागा सोडून कंबरपट्टी लावायची. तिला फोल्ड करायची आणि अस्तरच्या दिशेने काठाला शिलाई टाकत यायची पट्टीला, म्हणजे ती परत फोल्ड होईल. तर अशा पद्धतीने आपले बॅक पार्ट तयार करून झाले. त्यासाठी आपल्याला डिझाईन करायची. तर अगदी युनिक आणि लेटेस्ट न्यू अशी ही ब्लाऊज डिझाईन असणार आहे. ब्लाऊजचे कतरण घ्यायचे. एक्स्ट्रा असलेला भाग ब्लाऊजचा जो उरलेला फॅब्रिक असतो तो घ्यायचा आहे आणि बॉक्सेस कट करायचे. चौकोनी आकाराचे 2x2 चे बॉक्स आपल्याला तयार करायचे. तर बॉक्स तयार करण्यासाठी अशा पद्धतीचे कतरण मी घेतलेले, म्हणजे कोपरपर्यंतची बाही असलेले ब्लाऊज पीस असतो तर तो कमी असतो, तर त्यासाठी अशा पद्धतीने कतरण यूज करून बॉक्स तयार करून घेऊ शकतो. आणि आपल्याला पोटली बटन्स तयार करायचे. त्यासाठी ब्लाऊजची कतरण घ्यायची, म्हणजे थर्मोकॉलची गरज नाही. या कतरण पासूनच आपण पोटली बटन तयार करणार आहोत. त्यासाठी एक तुकडा घ्यायचा आहे चौकोनी आकाराचा. त्यात आपल्याला कतरण भरायची आहे आणि अशा पद्धतीने त्याला दुमडून गोल आकार द्यायचा आहे. त्यानंतर दोरा गुंडाळून घ्यायचा आहे. गुंडाळल्यावर 2-3 फेरा घ्यायचा आहे आणि पक्की गाठ मारून घ्यायची. एक्स्ट्रा असलेला भाग कट करायचा आहे, म्हणजेच आपली ही पोटली तयार करून झालेली. सेम तीच प्रोसेस घ्यायची आहे. तुकडा घ्यायचा आहे, त्यात आपल्याला कतरण टाकायची, गोलाकार आकार द्यायचा आहे आणि दोरा गुंडाळून घ्यायचा आहे. परत पॅक 2 किंवा 3 गाठी आपल्याला मारायच्या आहेत. ती उसवणार नाही अशा पद्धतीने गाठ मारायची. सेम प्रोसेस पोटल्या तयार करायच्या आपल्याला. कसं वाटला व्हिडिओ? लाईक, शेअर, कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल बटनला क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला असेच नवनवीन डिझाईन्स अगदी सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीने तयार करता येतील असे हे आपले पोटली बटन्स तयार करून झालेली आहे. तर एक पोटली बटन्स आपल्याला लावून घ्यायची. तर 1 इंचाची जागा सोडून सुरुवातीला आपल्याला पोटली बटन्स लावायचे, म्हणजेच 1/2 इंच जागा आपली शोल्डरला जाणार आहे. त्यानंतर 1/2 इंच जागा सोडून आपल्याला पोटली लावायची आहे.
तर 1 बाय 1 पोटली ठेवायची आपल्याला नेक जवळ आणि शिलाई टाकत यायची. 1.5 इंचाची जागा सोडून आपल्याला पोटली लावायची. अगदी जवळ जवळ पोटली लावायची नाही. तर अशा पोटली बटन्स लावले तर ब्लाउजचा नेक सुंदर दिसतो आणि पैठणी साडीवर तर अगदी सुंदर दिसतो अशा पद्धतीने पोटली बटन्स नेकला लावली तर. सगळे पोटली बटन्स 1.5 इंचांचं जागा सोडून लावून घ्यायची. तर फिनिशिंग तुम्ही पाहू शकता नेकची, अगदी सुंदर दिसते. डबल शिलाई ही 2 पॉइंटची जागा सोडून नेकला येऊ द्यायची, म्हणजे परफेक्ट असे पोटली बटन्स पॅक होतात. तर ब्लाउजची फिनिशिंग देखील तुम्ही पाहू शकता, डिझाईनची कशी आलेली. मागच्या साईडला पोटली बटन्सचे जो भाग एक्स्ट्रा असलेला असेल तो कट करायचा आहे शिलाईचा जवळचा. सावकाशपणे अस्तरमध्ये येणार नाही ही दक्षता घ्यायची आणि जे दोरे असतील वरती आलेली ते देखील कट करून घ्यायची. तर असा हा आपला नेक तयार करून झालेला आहे. अगदी सुंदर दिसतो अशा पद्धतीचा ब्लाउज फिनिशिंग मध्ये आणि दिसायला देखील सुंदर असा डिझाईन हा दिसत असतो पैठणी साडीसाठी. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू व्हिडिओ वॉच केला.